बहीण योजना जी आहे ती हिट ठरली असं म्हणावं का? पण एकीकडे आपण म्हणतोय की लाडकी बहीण योजनेनं इतकं चांगलं काम केलं, लोक आता वाटसुद्धा पाहत आहेत की पुढचा हप्ता कधी मिळेल. तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी हप्ता मिळेल. लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या. एकतर कार्यालय आहे जे ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं, जवळपास 85% आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो. त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास 37,000 अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल, भरती असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. नक्कीच. आज तर आपण पाहिलेला असेल व्हिडिओच्या सुरुवातीलाच महिला व बालविकास मंत्र्यांनी एप्रिलच्या हप्त्याबद्दल तुम्ही जी वाट पाहताय त्याबद्दलची मोठी अपडेट आणि 10व्या हप्त्याबद्दलची ही मोठी खुशखबर दिलेली आहे. अक्षय तृतीयेलाही पैसे आलेले नाहीत. तुम्ही 30 तारखेला वाट बघत होतात, परंतु कुणाचेही पैसे जमा झालेले नाहीत. तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. बघा, आता लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय, तुम्ही ही वाट पाहता असाल. एप्रिल महिन्याचा मग हा हप्ता जो आहे तो लेट का झाला त्याबद्दल ही अपडेट आलेली आहे, तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी काय म्हटलंय व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलेलं असेल एप्रिलच्या हप्त्याबद्दल, त्याबद्दलची मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता, पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. मग त्यांनी फिक्स डेट वगैरे सांगितलेली आहे का याबद्दलची माहिती आपण डिटेलमध्ये पाहूयात. बघा, 100% तुमचे पैसे या ठिकाणी एप्रिल महिन्याचे भेटणार आहेत, कारण की ही योजना पुढे चालूच आहे. 2025-26 हे जे आर्थिक वर्ष आहे त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये ऑलरेडी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पैसे भेटायला अडचण असणार नाही. स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी देखील सांगितलेलं आहे की ही योजना जी आहे पुढे कायमस्वरूपी चालू आहे आणि या वर्षासाठी तर बजेटमध्येच त्याची तरतूद आहे. तर बघा, काल महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंबंधी वक्तव्य केल्याने महिलांचा अजून या ठिकाणी आनंद मोठा झालेला आहे एप्रिलच्या हप्त्याबद्दलचा. बघा, 3.5हून मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा सण काल 30 एप्रिलला या ठिकाणी म्हणजे परवा दिवशी या ठिकाणी होता. याच दिवशी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल असं सांगण्यात आलेलं होतं. आपण बऱ्याचशा न्यूजला या ठिकाणी पाहिलेलं होतं, मात्र पैसे मात्र या ठिकाणी आलेले नाहीत, जमा झालेले नाहीत. तुम्ही या ठिकाणी वाट पाहत होतात. मात्र अक्षय तृतीया उलटून गेली. आज या ठिकाणी 2 मे आहे, जवळपास 1 मेही गेलेला आहे, परंतु महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्याबाबत अपडेट समोर आलेली नव्हती. मात्र आता 1 मे रोजी या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. पत्रकारांनी त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती विचारलेली होती. तर बघा, लाडकी बहीण योजना महायुतीची एक महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच वितरित केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर बघा, त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी लेट होतोय, मग उशीर झालेला आहे, तो कधी भेटणार आहे. त्याबद्दल त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच तो वितरित केला जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र लवकरच म्हणजे नेमकं कधी ते त्यांनी पूर्णपणे स्पष्ट केलेलं नाही. तर बघा, या ठिकाणी लवकर म्हणजे कधीपर्यंत भेटेल ते मात्र आता स्पष्ट केलेलं नाही, म्हणजे फिक्स तारीख त्या ठिकाणी दिलेली नाही. मात्र तुमचा हप्ता जो आहे तो लवकरच भेटेल. आता मग ह्या आठवड्यामध्ये भेटेल की पुढच्या आठवड्यात भेटेल की मेचे आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते एकत्रित येतील त्याबद्दल मात्र स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं नाही. बघा, त्यामुळे लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याच्या 1500 रुपयांसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे असं मात्र आता या ठिकाणी दिसतंय. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत असते. त्याअंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला DBTद्वारे 1500 रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना गेम चेंजर ठरली होती. निवडणुकीत आश्वासनं दिल्याप्रमाणे बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार हा सवाल देखील सातत्याने या ठिकाणी विचारला जातोय. त्यावरती नेत्यांनी सरकारमधील मंत्र्यांनी अद्यापही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. त्यामध्ये त्यांनी फक्त सांगितलेलं आहे की त्यावरती काम चालू आहे, योग्य वेळ आल्यास त्याबद्दलचा आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यांच्यामार्फत सांगण्यात येत आहे. तर त्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल देखील अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात जमा होईल असं सांगण्यात आलेलं होतं, पण अजूनपर्यंत तरी त्याबाबत काहीच अपडेट आलेलं नाही, म्हणजे पैसे जमाच झालेले नाहीत. 100% महिलांना पैसे जमा झालेले नाहीत.
आहेत. एकही लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा म्हणजेच 10वा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही. बऱ्याच जणांच्या कमेंट आलेले आहेत पैसे आलेले नाहीत म्हणून. तुम्ही कमेंट बॉक्समध्येही नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि तुमचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर जमा होण्यासाठी मदत होईल. जर पैसे आलेले असतील यस किंवा होय म्हणून नक्की पाठवा, नसतील आले तर नो किंवा नाही म्हणून नक्की पाठवा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींचं लक्ष सध्या त्या मेसेजकडे आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलचं. बघा आज म्हणजे काल महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात वक्तव्य केल्याने महिलांचा आणखी या ठिकाणी उत्सुकता वाढलेली आहे. मग आता लवकरच म्हणजे नेमकं कधीपर्यंत पैसे भेटतील त्याच्याबद्दलची, कारण की त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी तारीख सांगितलेली नाही. परंतु 100% तुमचे पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होतील, कारण की ही योजना पुढे चालूच आहे. आणि याच्या मागच्या आपण जर 2 महिन्याचं या ठिकाणी हिस्ट्री पाहिली तर फेब्रुवारीमध्ये आपण बघितलं होतं की 28 तारखेचा महिना होता, पूर्णपणे 28 दिवस तुम्ही वाट पाहिली, मात्र 28 तारखेपर्यंत या ठिकाणी पैसे जमा झालेले नव्हते. मात्र ते पुढच्या महिन्यासोबत म्हणजेच मार्च महिन्यासोबत एकत्रित 2 हप्ते करून 3000 रुपये एकत्रित या ठिकाणी देण्यात आलेले होते. तसंच या महिन्यासाठी देखील तसंच होऊ शकतं, कारण की मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील 8व्या हप्त्याचे लवकर पैसे जमा झालेले नव्हते. त्यांनी पुढे ते कंटिन्यू मागचे पैसे जे आहेत 9व्या हप्त्यासोबत या ठिकाणी म्हणजे मार्चच्या हप्त्यासोबत दिलेले होते. तसंच एप्रिलचा मग हा 10वा हप्ता प्लस 11वा हप्ता देखील तुम्हाला या मे महिन्यामध्ये मग दिला जाऊ शकतो. मात्र तुमचे पैसे जे आहेत पेंडिंग ठेवले जात नाहीत, कारण की फेब्रुवारीचंही तसं झालं होतं. ते पैसे 100% सर्वांना मार्चमध्ये दिले, पेंडिंग ठेवलेले नाहीत. तर बघा आता या ठिकाणी आपण पुढे जर बघितलं अजून एक महत्त्वाची खुशखबर देण्यात आलेली आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणींच्या निधीला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. बघा एप्रिलच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा तुमची संपणार आहे. बघू शकता ही जी न्यूजमध्ये माहिती आली तीच आपण बघतो. या ठिकाणी पाहू शकता लाडकीच्या निधीला मंजुरी एप्रिलच्या हप्त्यासाठी 3,960 कोटींना मंजुरी देण्यात आलेली आहे. आता ही न्यूजमध्येच या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. 3,960 कोटीचे जी निधी आहे एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी त्याला मंजुरी देखील दिलेली आहे. मग हे पैसे देण्यासाठी लेट का झालेला आहे त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर हाती आली आहे. लाडक्या बहिणींच्या 10व्या हप्त्यासाठी सरकारने निधीला वितरणाला मंजुरी दिली असून एकूण 3,900 कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देखील या ठिकाणी भेटणार आहे. तर बघा आता नेमका हा निधी वितरण जे आहे एप्रिल महिन्याचं 10व्या हप्त्याचं ते लेट का झालेलं आहे त्याच्याबद्दल देखील महिला व बालविकास मंत्र्यांनी बोललेलं आहे, किंवा इतर जी मानधनं असतात ती लेट का झालेली आहेत या महिन्यामध्ये त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. बघा काय म्हटले त्यांनी, महिना टू महिना या ठिकाणी मानधन भेटत असतं किंवा एखादा लाभ जो आहे तो भेटत असतो. परंतु त्यांनी म्हटलंय की एप्रिल महिन्यामध्ये मार्च महिन्याचं बजेट जे आहे म्हणजे पूर्ण वर्षाचं बजेट जे आहे सादरीकरण झाल्यामुळे साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना बघा 5 ते 10 दिवसांचा विलंब होत असतो. बघा नवीन आर्थिक वर्ष जे आहे सुरू झाल्यामुळे या ठिकाणी जे पण आर्थिक काम असतं किंवा जी प्रक्रिया असते ती पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी 5 ते 10 दिवसाचा त्यामुळे विलंब होत असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा त्यासाठी पूर्ण एप्रिल महिना गेलेला आहे. एप्रिल महिन्यानंतर देखील हे 5 ते 10 दिवसाचा विलंब होत असतो असं त्यांनी सांगितलं. आणि ही रुटीन प्रक्रिया असते, दरवर्षी अशाच पद्धतीने लेट होतो. कुठलेही बघा लाडकी बहीण योजनेचाच निधी नाही किंवा लाडकी बहीण योजनेचेच या ठिकाणी लाभ नाही, तर इतर कुठले या ठिकाणी मानधनं असतील किंवा इतर कुठलीही आर्थिक प्रक्रिया जी आहे त्यासाठी प्रत्येक वर्षाला अशा पद्धतीने काही वेळेस लेट होतो असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी त्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो तो मार्च एंडिंग आणि एप्रिल महिन्याचा नवीन आर्थिक वर्ष जो आहे यामध्ये या ठिकाणी काही एक थोडीफार प्रक्रिया जी असते त्याला विलंब लागत असतो. त्यामुळे या ठिकाणी ते मानधन असेल किंवा तो लाभ असेल तो रखडत असतो. पण या ठिकाणी पुढे आपण जर बघितलं तर ती प्रक्रिया जी आहे म्हणजे बंद नसते, ती पुढे या ठिकाणी कंटिन्यू असते, ते रखडत नाही म्हणजे कायमस्वरूपी रखडत नाही. त्याला 5 ते 10 दिवसाचा विलंब होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच बघा लेट कशामुळे झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी त्यांनी कारण देखील दिलेलं आहे की नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं होतं, बजेट मांडलेलं होतं, मार्च एंडिंग होता, त्याच्यानंतर बजेट मांडल्यामुळे नवीन एप्रिल महिन्यामध्येच आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे ही प्रक्रिया जी आहे आर्थिक प्रक्रिया ती करण्यासाठी 5 ते 10 दिवसाचा विलंब होतो असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे या ठिकाणी लेट झालेलं आहे. ही देखील माहिती आपण इथं पाहिलेली आहे.
बघा आता या ठिकाणी जी माहिती अजून आलेली ती म्हणजे काही लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, ज्यांची बघा या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये असेल किंवा त्याच्या अगोदर एक अधिकृत घोषणा करण्यात आली होती की 5 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. जवळपास 5 लाख लाडक्या बहिणी जी आहेत अपात्र ठरल्याची यादी म्हणण्यापेक्षा किंवा ते ट्विट जे आहे महिला व बालविकास मंत्र्यांनी किंवा या ठिकाणी त्या विभागाने त्यांच्या ऑफिशियल ट्विटरवरती देखील ट्विट करून सांगितलं होतं, ज्यामध्ये या ठिकाणी काही निकष जे आहेत, ज्यामध्ये उत्पन्न असेल, 4 चाकी वाहन असेल किंवा वय असेल, बघा ज्यांचं 65 वर्षे वय पूर्ण झालेली आहेत, वय वलंडलं गेलेलं आहे किंवा स्वतःहून ज्या लाडक्या बहिणींनी ह्या योजनेतून माघार घेतलेली आहे अशांचा या ठिकाणी जवळपास 5 लाखांचा ऑफिशियली आकडा देण्यात आलेला होता अपात्र लाडक्या बहिणींचा. त्यांना मात्र या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत. बाकी सर्वांना या ठिकाणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा एप्रिल महिन्याचा हप्ता असेल, मे महिन्याचा हप्ता असेल, हा पूर्णपणे वर्षभर या ठिकाणी 2025-26 जे आर्थिक वर्ष आहे त्यांना भेटत राहतील. कारण की ही योजनेसाठी जी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे योजना बंद नाही. तुम्हाला थोडीशी या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे, मात्र 100% तुमचे पैसे येऊन जातील. आता स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की लवकरच एप्रिल महिन्याचा हप्ता भेटेल असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे कुणालाही एप्रिल महिन्याचे पैसे आलेले नाहीत, तो अजून वाटप होणं बाकी आहे. त्याच्यावरती आपण जर बघितलं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, म्हणजे त्याच्यावरती काम चालू आहे. त्यामुळे तुम्हाला थोडीशी या ठिकाणी वेट करावी लागणार आहे. याबद्दल जसं नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.